नमस्ते, मॉम हेल्थ केअर खोपोली ब्रांच मधना आज आपण एक छानसा अनुभव ऐकूयात शुगर विषयीचा। ताईला शुगर होती, आपल्याकडे थेरपी घेतल्यानंतर त्याची डिटेक्ट झाली होती की शुगर ताईला आहे करून, बरोबर ताई? तिला शरीरातनं व्हाईट डिस्चार्ज जात होतं। व्हाईट डिस्चार्ज जाण्यामुळे ती डॉक्टरकडे गेलेली आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तिला डॉक्टरने सांगितलं कदाचित तुला शुगर असेल, तू टेस्ट करून घे। शुगर तिला डिटेक्ट झाली, त्याच्यानंतर तिला शुगर दाखवली गेली आणि मी तुम्हाला डेट दाखवू इच्छिते 3/10/2024 म्हणजे गेल्याच वर्षी तिने जेव्हा शुगर टेस्ट केली त्यावेळेला तिची शुगर होती जेवणाच्या आधी 158 आणि त्याच्यानंतर जेवणानंतर ती शुगर होती 294। ही तिची गेल्या वर्षीची काय होती ते शुगर होती। पण मी ताईला विचारीन, ताई शुगर तुला डिटेक्ट झाली बरोबर, त्यानंतर तुला डॉक्टरनी सांगितलं असेल की तू गोळ्या स्टार्ट कर, सांगितलेलं? पण मी नाही केलं। मी म्हणतो मी थेरपीवर जाते, मला थेरपीवरती विश्वास होता। मग तू गोळ्या चालूच नाही केल्या, डॉक्टर तुला गोळ्या सांगितल्या होत्या, परत बोलवलेलं पण मी नाही, तू नाही गेली। आणि त्याच्यानंतर मला सांगायला आवडेल की त्याच्यानंतर परत ताईने शुगर टेस्ट केली, कंटिन्यू आपल्याकडे थेरपी तिने स्टार्ट ठेवली, म्हणजे 10वा महिना गेल्या वर्षी बरोबर, ऑक्टोबर। आणि हा जो रिपोर्ट आहे ताईचा तो आहे 5 मार्च 2025, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिन्यानंतर थेरपी घेतल्यानंतर तिने पूर्णपणे फक्त आपल्या थेरपीवर विश्वास ठेवला, एकही शुगरची गोळी न खाता। त्याच्यानंतर तिने टेस्ट केली तर मला सांगायला आवडेल की तिची शुगर होती 234। तिची शुगर किती आली? 234 तिची शुगर आली होती। त्यानंतरही तिने कंटिन्यू फक्त आपल्या थेरपीवर विश्वास घेतला आणि त्याच्यानंतर परत महिन्याभरानंतर तिने तिचं शुगर टेस्ट केलं। तर त्याचा डेट मी तुम्हाला सांगायला आवडेल। ऍक्च्युली ती डेट होती 7 एप्रिल 2025। आधीची डेट काय होती? मार्चची होती बरोबर, आणि आता एप्रिल, म्हणजे गेल्या महिन्यात तिने टेस्ट केलेली आणि ह्या महिन्यात परत एकदा टेस्ट केली फक्त थेरपीच्या विश्वासावरती। आणि मला खरंच सांगायला भरपूर आवडेल की फक्त थेरपीच्या जोरवरती तिची आज शुगर झाली आहे ती 186, म्हणजे एवढी तिची शुगर काय झाली आहे, कमी झालेली आहे। ताई मला तुला विचारायला आवडेल की तू, बहुतेक जण आपण बघतो की शुगरवर गोळ्याच घेतात, गोळ्यांशिवाय त्यांचं काय शुगर नॉर्मल होत नाही, पण तुला असा कधी त्रास नाही झाला? मला काहीच नाही। थेरपी घेतल्यामुळे काही त्रास तुला झालेला नाहीये आणि आज तुला कसं वाटतंय की न गोळ्या घेता तुला फक्त थेरपीमुळे तुझं शुगर लेवल आज एवढं कमी झालंय, जे 200-300 होतं ते आज डायरेक्ट तुझं शुगर 186 म्हणजे 180च्या जवळपास आले। कसं वाटतंय तुला आज? खूप बरं वाटतंय। पण हे सगळं सर आणि मॅडममुळे झालंय, खरोखर आहे हे सर आणि मॅडम। तुझे जे आनंद आहे तुझ्या डोळ्यात दिसून येत आहे मला, जे आनंद असतं ना की न गोळ्या न काही खाता शुगर कमी होणं। खरंच ताई तू खूप छान विश्वास ठेवला, आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे। आपण बोलतो की शुगर फक्त गोळ्यांनीच कमी होतं, पण मला सांगायला आवडेल की माझी थेरपी जी मॉम हेल्थ केअरची थेरपी आहे त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला तर न गोळ्या घेता आज आपण ताईसारखं शुगर काय करू शकतो, कमी करू शकतो, बरोबर आहे ना ताई? खरंच ताई थँक्यू सो मच, खूप मला आवडलं तुझ्याशी बोलून आणि तुझा अनुभव ऐकून। थँक्यू सो मच ताई, थँक्यू।